वरळी कोळीवाड्याची नारळी पौर्णिमा। या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पून आपलं ऋण मानतो। अर्पण केलेला नारळ गोड मानून घे आणि आमच्या मासेमारीची सुरुवात सुरळीत होऊ दे। समुद्राला शांत करणाऱ्या या पूजनामागे भावनेने उथमलेली एक परंपरा आहे। केवळ सण नाही तर श्रद्धेचं आणि समुद्राशी असलेल्या अटूट नात्याचा उत्सव आहे। वाजत गाजत नाचत ढोल ताशांच्या गजरात वरळी कोळीवाडा साजरी करतो नारळी पौर्णिमा। इथली ऊर्जा, कौटुंबिक नातं आणि पारंपरिक वेशभूषा सगळं काही पाहण्यासारखं आहे। ही आहे कोळी संस्कृती, ही आहे आपली मुंबई आणि हे आहे वरळी कोळीवाड्याचा अभिमान। नमस्कार, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे तुमची रक्षंदा आणि आज मी आली आहे वरळी कोळीवाड्याला। नारळी पौर्णिमा म्हटलं की कोळी बांधव आपले पारंपरिक वेशभूषा घालून ट्रेडिशनल पद्धतीने नारळ दर्यामध्ये सोडत असतात। तर चला आज या व्लॉग मध्ये मी तुम्हाला वरळी कोळीवाड्याची नारळी पौर्णिमा दाखवणार आहे। आपण नारळी पौर्णिमा का साजरी करतो? कारण पावसामध्ये आमच्या बोटी बंदरात जात नाही, समुद्रात जात नाही। मग माशांना अंडी टाकायला तोच एक वेळ असतो। 3 ते 4 महिने मासेमारी बंद असते, त्यामुळे बोटी आमच्या वर असतात आणि बोटी नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। त्याच्यानंतर ही जी नारळी पौर्णिमा येते तेव्हा आम्ही आमचं श्रीफळ म्हणजे नारळ दर्या देवाला सांगतो की आम्ही हे अर्पण तुला करतोय, हे गोड मानून घे आणि आमची ह्या नंतर आम्ही मासेमारी सुरुवात करतोय ती आमची व्यवस्थित आणि छान होऊ दे। थैंक यू। जाऊ दे आता, मी आहे कोळी। आता या दादांनी तर अक्षरशः खेकडी असली आहेत ना? असली ओके ओके, हलतायत ते कळतायत। असे आयडियाज क्रिएटिव्ह येतात कुठून तुमच्याकडे? हे आपलं दरवर्षीचा नवीन काहीतरी दाखवायचं असतं लोकांना। ओके, त्यामुळे आणि आम्ही या जातीची आगरी कोळी आहे, आमची मायभूमी आहे, आम्हाला हे करायचंच आहे। हे सोनं बिनं तर ठीक आहे, पण ही असली दौलत आहे आमची। हे चिंबोऱ्या आज तुम्हाला 1200 ते 1500 दरामध्ये मिळतात मुंबईमध्ये। हे तुमचं कोणतं व्हेजिटेरियन नाही, एवढं महाग हे खाणं आहे चिंबोऱ्यांचं। मला पण आवडतं, पण आमचं श्रावण चालू नाही तर मी घेऊन गेली असते खायला। भेटलं काय तेच दिलं असं तुम्हाला। ओके, एक वीरा माते की जय।
आपण ऑफकोर्स वरळी कोळीवाड्यामध्ये होतो आणि वरळी कोळीवाड्यामध्ये एक खूप फेमस फूड ब्लॉगर राहतात अँड दिस इज स्वाद कोळीवाड्याचा. यांचा पेज नक्की फॉलो करा. एकदम चमचमीत रेसिपीज बनवतात. आपण नेहमी चमचमीत खायला जातो पण या ताई नेहमी चमचमीत डिशेस बनवतात. आता मला सांगा अजून कोणते नवीन रेसिपीज तुमच्या पेजवर येणार आहेत? नॉनव्हेज रेसिपी खूपच आहेत पण आता सध्या श्रावण आहे त्यामुळे मी टाकू नाही शकत कारण लगेच कमेंट येतात. म्हणून नवीन नवीन रेसिपीज श्रावणासाठी नक्कीच रेसिपीज काढणार आहे मी. श्रावण संपू द्या, उपवास सुटू द्या आणि मग तर नंतर मस्त नॉनव्हेज एकदम. नॉनव्हेजच नॉनव्हेज. आता नॉनव्हेज बघून तुम्हाला माहितीये मी लिटरली नॉनव्हेज शूट्सला सुद्धा जाते. असं वाटतं खावंच पण नाही. गणपती बाप्पा मोरिया झाल्याशिवाय खाणार नाहीये. मग आपण नक्कीच तुमची रेसिपीज मी पण बघायला येईन आणि चमचमीत खायला नक्कीच येईल. हो नक्की. स्वाद कोळीवाड्याच्या मध्ये आपण चमचमीत खाऊया. हो हो नक्की नक्की. मला पण तुमचे खूपच आवडतात ब्लॉग्स. थँक्यू सो मच. इट इज अ कॉम्प्लिमेंट. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. इंस्टाग्रामवर माझं पेज चमचमीत खाऊला आणि फेसबुकवरती सुद्धा माझ्या पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.